नमस्कार मंडळी. आज आपण फक्त एक दिवस रवा भिजवून मस्त दुप्पट तिप्पट कुरडई फुगणारी आणि छान खुसखुशीत अशा 1 किलो रव्याच्या प्रमाणात कुरडया कशा बनवायच्या हे पाहणार आहेत. आवडल्या तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर इथं मी कुरडया बनवण्यासाठी 1 किलो रवा घेतलेला आहे. तर घेतलेला रवा सगळा आपण एखाद्या भांड्यात काढून घेऊया. आणि कुरडया बनवण्यासाठी जे बारीक रवा असतो तोच घ्यायचा. तर हे पहा मी सगळा रवा पातेल्यात काढून घेतलेला आहे. लगेच त्याच्यामध्ये पाणी घालायचं. भरपूर असं पाणी घालायचं आणि रवा भिजवून घ्यायचा. पाणी घातलं की एखाद्या चमच्याने असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर हे पहा मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता 5 ते 10 मिनिटासाठी आपण असंच ठेवून देऊया. तर मी पाणी घालून 10 मिनिटं ठेवलेलं. तर हे पहा सगळं पाणी असं वर आलेलं आहे. तर हे पाणी आता सगळं आपल्याला ओतून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये दुसरं पाणी घालायचं आहे. तर हे पहा मी रव्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि लगेच आता त्याच्यामध्ये दुसरं पाणी घालायचं. भरपूर असं पाणी घालायचं आणि परत एक वेळा चमच्याने मिक्स करून घ्यायचं. सगळं चांगलं असं एकत्र करून घ्यायचं. त्याच्यामध्ये गाठी राहू द्यायच्या नाही. तर हे पहा मी पाणी घालून सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला 1 दिवस रवा भिजवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर उद्या कुरडया बनवायच्या असल्या तर आदल्या दिवशी 6 ते 7 वाजता रवा भिजत घालायचा म्हणजे एक दिवसभर आणि रात्रभर रवा छान भिजतो. तर हे पहा मी एक दिवसभर रवा भिजवून घेतलेला आहे. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला मी दाखवते. तर त्याच्यामध्ये पाणी घातलेलं सगळं असं वर आलेलं आहे आणि रवा छान खाली राहिलेला आहे. तर लगेच त्याच्यामधलं आपण आता पाणी काढून घेऊया. तर पाणी काढताना पातेलं जास्त हलवायचं नाही. हलक्या हाताने त्याच्यामधलं आपल्याला जमेन एवढं पाणी काढून घ्यायचं आहे. पाण्यासोबत रवा यायला लागला की पाणी काढायचं आपल्याला बंद करायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त राहिलं तर त्यामुळे काहीच फरक पडत नाही. पाण्यासोबत रवा यायला लागलं की पाणी काढायचं बंद करायचं. तर हे पहा मी रव्यातलं सगळं पाणी असं काढून घेतलेलं आहे. तर लगेच आता हा रवा आपण एखाद्या दुसऱ्या पातेल्याने मोजून घेऊया. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायला अंदाज येतो. तर मी असं छोटं पातेलं घेतलेलं आहे आणि त्याने आपण रवा मोजून घेऊया. तुम्हाला जरी 1-2 किलोच्या कुरडया बनवायच्या असल्या तरी सुद्धा रवा भिजल्याच्या नंतर असा मोजून घ्यायचा. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायला अंदाज येतो आणि मस्त कुरडया तयार होतात. अजिबात बिघडत नाहीत. तर हे पहा मी सगळा रवा मोजून घेतलेला आहे आणि फक्त 2 चमचे कमी 2 पातेले रवा भरलेला आहे. तर लगेच आता त्याच पातेल्याने आपण पाणी गरम करायला ठेवूया. तर आपल्याला सुरुवातीला ह्याच पातेल्याने 2 पातेले पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर हे पहा मी 2 पातेले पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. झाकण ठेवायचं म्हणजे पटकन पाणी गरम होतं. तर झाकण ठेवून मी पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे. झाकण काढून घेऊया आणि त्याच्यामधलं आपल्याला पूर्ण 1 पातेलं पाणी काढून घ्यायचं आहे. आपल्याला सुरुवातीला फक्त 1 पातेलं पाणी ठेवायचंय. 2 पातेले जरी आपला चिक असला तरी सुद्धा फक्त 1च पातेलं पाणी ठेवायचं आणि 1 पातेलं काढून घ्यायचं. काढून घेतलेलं पाणी झाकून ठेवायचं म्हणजे गरम राहतं. आपल्याला लागलं की पटकन त्याच्यामध्ये घालता येतं. तर हे पहा मी पूर्ण 1 पातेलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि लगेच त्याच्यामध्ये आता 1 चमचा जिरे, 2 चमचे तीळ आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं. तीळ आणि जिरे घालायचे म्हणजे कुरडई खायला एकदम छान लागते खमंग. आणि चांगलं असं पाणी गरम झालेलं आहे. तर लगेच आता त्याच्यामध्ये एका हाताने चीक घालायचा आणि दुसऱ्या हाताने एकसारखं हलवीत राहायचं. आणि चीक हटवून घेण्यासाठी लाटणं घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत. मस्त असा चीक आपला तयार होतो. तुम्ही जर पळी किंवा उलथनं घेतलं तर त्याच्यामध्ये गाठी राहतात. त्यामुळे लाटणंच घ्यायचं आणि छान असं हटवून घ्यायचं. आणि चीक हटवून घेताना गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि एकसारखं असं हलवीत राहायचं. गॅस जर आपण फुल ठेवलं तर पटकन त्याच्यामध्ये गाठी होतात आणि नंतर मग आपल्याला त्या गाठी फोडायला भरपूर वेळ जातो. त्यामुळे सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर जास्त वेळ लागला तरी सुद्धा चालेल. पण गॅस बारीक ठेवायचा आणि एकसारखं असं हलवीत राहायचं. म्हणजे मस्त असा चिक आपला तयार होतो. एक सुद्धा त्याच्यामध्ये गाठ तयार होत नाही. तर हे पहा मी व्हिडिओ इथं जास्त स्किप सुद्धा केलेला नाही तुम्हाला दाखवण्यासाठी. एका हाताने चीक घालून दुसऱ्या हाताने एकसारखं हाटीत राहिले
आता बऱ्यापैकी आपला चीक घट्ट झालेला आहे आणि तुम्हाला दिसत असन त्याच्यामध्ये एक सुद्धा गाठ झालेली नाही. किती मस्त असा चीक तयार झालेला आहे. तर इथं मला थोडासा घट्ट चीक वाटतोय, त्यामुळे मी इथं पाणी घालते. आणि इथं पाणी घालताना सुद्धा एकदम जास्त पाणी घालायचं नाही. अंदाज घेऊन थोडं-थोडं पाणी घालायचं आणि चांगलं असं एकत्र करून घ्यायचं. तर हे पहा मी 2 वेळा थोडं-थोडं पाणी घालून सगळं चांगलं एकत्र केलं आहे. आणि आता मला ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज पडणार नाही. तुम्हाला मी किती पाणी शिल्लक राहिलंय ते सुद्धा दाखवते. आणि हे पहा अशा पद्धतीचं चीक आपल्याला पाहिजे. ह्याच्यापेक्षा सुरुवातीला जास्त पातळ करायचं नाही. चीक शिजल्याच्या नंतर सुद्धा थोडासा पातळ होतो. ते इथं आता लाटणं काढून ठेवायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवून आपल्याला कमीत कमी 25 ते 30 मिनिटं चीक चांगला शिजवून घ्यायचा आहे. आणि हे पहा मी पूर्ण एक पातेलं पाणी काढून घेतलेलं. तर त्याच्यामधलं 2 वेळा परत थोडं-थोडं घातलंय. तर मी अर्ध पातेलं परत पाणी घातलेलं आहे आणि अर्ध पातेलं पाणी शिल्लक राहिलेलं आहे. तर आपण भिजवून घेतलेला 2 पातेले रवा होता त्याच्यासाठी फक्त 1.5 पातेलं पाणी लागलेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला जास्त पाणी ठेवायचं नाही. फक्त 1 पातेलं पाणी ठेवायचं आणि लागलंच तर वरून टाकायचं. तर हे पहा मी 30 मिनिटं त्याच्यावरती झाकण ठेवलेलं. आणि हे पहा मस्त असा चीक शिजलेला आहे 30 मिनिटात. बारीक गॅसवरतीच मी 30 मिनिटं चीक शिजवून घेतलेला आहे. आणि मध्ये 5-5 मिनिटांनी झाकण काढून सगळं खालीवर करून घ्यायचं. म्हणजे पातेल्याच्या बुडाला चीक चिटकत नाही. आणि आता चीक शिजलाय कशावरून ओळखायचं? अगोदरच्या पेक्षा चीक थोडासा पातळ होतो. पूर्ण त्याचा कलर सुद्धा बदलतो आणि छान त्याच्यावरती चकाकी येते. किंवा आपण सुरुवातीला चीक हाटीत असताना आपल्या हाताला खूप जड लागतो आणि चीक शिजल्याच्या नंतर हाटीत असताना थोडंसं आपल्याला हाटायला हलकं जातं. त्याच्याहून सुद्धा तुम्ही चीक शिजलाय का ओळखू शकता. तर मस्त असा चीक मी शिजवून घेतलेला आहे. लगेच कुरडया बनवायला घेऊया. त्याच्यासाठी इथं मी सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला आपण जे जाड शेव बनवतो ती प्लेट बसवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये चीक भरून घ्यायचा. चीक छान असा दाबून भरून घ्यायचा म्हणजे कुरडई सुद्धा छान आपल्याला बनविता येते. आणि हे पहा अशा पद्धतीने कुरडई बनवून घ्यायची. आणि किती मस्त कुरडई बनवायला येते तुम्ही पहा. चीक छान शिजलेला आहे त्यामुळे कुरडई सुद्धा किती छान तयार झाली पहा. तर राहिलेल्या सगळ्या कुरडया मी अशाच बनवून घेते. तर हे पहा इथं मी सगळ्या कुरडया बनवून घेतलेल्या आहेत आणि किती छान झाल्यात पहा. एक सुद्धा कुरडई तुटलेली नाही बनवताना. तर ह्या कुरडया आता 2 दिवस मस्त वाळवून घ्यायच्या. सकाळी जर लवकर तुम्ही कुरडया बनवल्या तर दुपारी एक वेळा पलटी करून घ्यायच्या म्हणजे पटकन कुरडया सुकत्यात. तर हे पहा मी सुद्धा सकाळी थोड्याशा लवकरच बनवलेल्या. तर आता 4च्या नंतर तुम्हाला मी कुरडई दाखवते. तर वरच्या बाजूनी मस्त सुकलेल्या येतात. तर एक वेळा अशा पलटी करून घ्यायच्या म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा छान कुरडया लवकर सुकत्यात. आणि कुरडया आपल्याला चांगल्या 2 दिवस कडक वाळवून घ्याव्या लागतात त्यामुळे जास्त दिवस टिकतात. एक दिवस जरी तुम्ही फॅनच्या हवेने सुकवून घेतल्या तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी उन्हात कुरडया वाळवून घ्यायच्या म्हणजे खूप दिवस टिकतात. तर हे पहा मी 2 दिवस कुरडया छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला थोड्याशा कुरडया मी तळून सुद्धा दाखवते. त्याच्यासाठी मी तेल गरम करून घेतलेले. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात अशी कुरडई सोडायची. आणि पहा तेलात सोडलं की किती मस्त कुरडई फुगलेली आहे. एवढी छान कुरडई फुगली ना आणि फक्त एकच दिवस रवा आपण भिजवून घेतलेला आहे. तरी सुद्धा असं वाटते जसं आपण गव्हाच्या चिकाच्या कुरडया बनवल्यात एवढी छान कुरडई तयार झालेली मंडळी. आणि किती छान सुद्धा पांढऱ्या शुभ्र कुरडया झालेल्या आहेत. मस्त खुसखुशीत सुद्धा झालेल्या आहेत. इथं मी थोड्याशा कुरड्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला बघताच अंदाज येत असन. एकदम गव्हाच्या चिकासारख्या कुरडया आपल्या तयार झालेल्या आहेत. आणि किती छान फुगल्यात पहा तिप्पट कुरडई फुगलेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने 1 किलोच्या प्रमाणात कुरडया नक्की बनवून बघा. पाण्याचं प्रमाण फक्त बरोबर ठेवायचं. एकदम मस्त कुरडया तयार होत्यात. तर नक्की अशा पद्धतीने एक वेळा तुम्ही कुरडया बनवून बघा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.